अधिक मास 2026 श्री स्वामी समर्थ सेवा मराठी वर्षातील अत्यंत शुभ पवित्र मानला गेलेला अधिक मास सुरू आहे। सुमारे दर 3 वर्षांनी अधिक महिना येत असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे म्हटले जात आहे। अधिक मासात केलेली आराधना, उपासना, नामस्मरण यांचे पुण्य सामान्यापेक्षा 10 पट अधिक मिळते अशी मान्यता आहे। अधिक मास श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे यास पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात। या अधिक मासात स्वामींचे नामस्मरण, उपासना, मंत्र स्तोत्र पठण शुभफलदायी मानले गेले आहे। 17 मे 2026 रोजी पवित्र अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात झाली असून 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होणार आहे। खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत। हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो। स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते। अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे। स्वामी कृपा मिळून गुरुबळ वाढावे, अधिक मासात स्वामींची साधना पुण्यफलदायी व्हावी यासाठी स्वामींचा एक मंत्र आवर्जून म्हणावा असे म्हटले जाते। श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच सकारात्मकता मिळते, वेगळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते। श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात। प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे। श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे। 17 मे 2026 रोजी पवित्र अधिक ज्येष्ठ मासाला सुरुवात झाली असून 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होणार आहे। खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत। हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो। स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते। अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे। स्वामी कृपा मिळून गुरुबळ वाढावे, अधिक मासात स्वामींची साधना पुण्यफलदायी व्हावी यासाठी स्वामींचा एक मंत्र आवर्जून म्हणावा असे म्हटले जाते। अधिक मास पहिल्या गुरुवारी अद्भुत योग। श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच सकारात्मकता मिळते, वेगळीच ऊर्जा संचारते, प्रेरणा मिळते। श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात। प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे। श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे। अधिक मासातील प्रत्येक गुरुवारी ही स्वामी सेवा करावी। अधिक मासाच्या पहिल्याच गुरुवारी अतिशय अद्भुत योग जुळून आलेला आहे। गुरुवार 21 मे 2026 रोजी गुरुपुरुषामृत योग जुळून आला असून याचा शुभ मुहूर्त सकाळी 06:05 पासून ते उत्तरात्र 02:49 पर्यंत संपूर्ण दिवस आहे। स्वामींचे कालातीत अभय वचन आजही येतो अनेकांना अनुभव। श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात। खरोखरच अद्भुताचा अनुभव येतो। सूर्यकिरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांच लागत नाही असे अनेक जण सांगतात। स्वामी अद्भुत आहे। स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहे। स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहे। श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहे। स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे।
स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते. अधिक मासात प्रत्येक गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र महात्म्य. तारक मंत्रामध्ये ताकद आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळीच सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. अधिक मासातील या उपायाने अनेक पटींनी पुण्य तर मिळेलच, शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या, संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींच्या वाचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त, उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे मानले जाते. संजीवनी तारक मंत्रांचा अर्थ समजून घ्या. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. 1. कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नको, माझी सेवा करू नको, अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय ठेवता आणि कुठलीही शंका घेता तारक मंत्र म्हणतो, त्यावेळी आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल. आपल्या पाठी उभे असलेले स्वामी बळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती अवकलनाच्याही पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही. पण कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच. उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. 2. आपण स्वामी चरण कधीच सोडू नये, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इहलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे. परलोकातही आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी. उगाची भीतोसी, भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. 3. प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो, भय आपली पाठ सोडत नाही. आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस. तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे. पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत याची खुणगाठ मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धेसे, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल, त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. 4. स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस. आयुष्यात अनेक प्रसंगात तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा हात दिला त्याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते साथ देणार आहेत, तेव्हा डगमगता पुढे जात राहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचप्राणामृता. हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती, सोडी कदा, स्वामी ज्या घेई हाती. 5. प्राण, अपान, उदान, व्यान, समान या पंचप्राणामध्ये स्वामीच आहे. स्वामीची विभूती आणि तीर्थ यातही स्वामींचा अंश आहे. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खुणगाठ मनाशी ठेव. श्री स्वामी समर्थ.